महानगरपालिकेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महानगरपालिकेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महानगरपालिकेचा धिक्कार असो. साहेब गडबड अजून 4 तास झाले, अजून आले नाही ना. साहेब या घटनेला घाबरून साहेब या घटनेला हो साहेब कोण येत नाही, साहेब कोण येत नाही ना, हो येत नाही. किती तास झाला मला सांगा, किती तास झालं साहेब, किती तास झालं साहेब येतच नाही, साहेब 4 तास झाले. साहेब हा विषय दाबण्याचा प्रयत्न करतायत महानगरपालिका. साहेब हे नाही चालणार. चांदीवली विधानसभेमध्ये रोज माणसं मरतायत साहेब. महानगरपालिकेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महानगरपालिकेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महानगरपालिकेचा धिक्कार असो. मुर्दाबाद, मुर्दाबाद, महानगरपालिका मुर्दाबाद, मुर्दाबाद, नाही येणार. प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या BMC चं करायचं काय? विधानसभेमध्ये पाहिलं तर वारंवार अशा घटना घडत आहेत. कसं पाहतो? बघा आता कसं आहे, रोज आमच्या चांदिवलीमध्ये ही घटना घडते. 4 दिवसा अगोदर मेन हॉलमध्ये माणूस पडला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर या लोकांच्या लापरवाहीमुळे रोज माणसं मरत आहेत. हा झाड आहे, पावसा अगोदर करोडोचा टेंडर आहे, झाडांची छटणी करायची आहे. अधिकाऱ्यांना सांगून सांगून थकलो, कुणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. आज शेवटी झाड पडला, माणूस मेला. स्थानिक लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कॉन्ट्रॅक्टर आला, फटाफट झाड कटिंग करून तिथं फेकून निघून गेला, जसं काय या परिसरमध्ये काही झालेलं नाही आहे. तुम्ही विचार करा, अधिकारी नाही आला अजूनपर्यंत इथे, कुठला लोकप्रतिनिधी नाही आला. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेव्हा सगळे तुम्ही सोशल मीडिया येते, आता त्यांना माहीत पडेल की मोठी मोठी न्यूज चॅनल आली, आता ते सगळे येणार. काय आव्हान असणार? आव्हान माझं एवढंच असणार आहे, महापौर उपमहापौर यांनी इथं यावं. मेन हॉलमध्ये गेलं तर कसे आलात, इथं पण यावं. एक माणसाचा जीव गेला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही मुआवजा दिला त्याला 10 लाख रुपये, आमच्या चांदिवलीमध्ये भाव वाढतोय. पहिला लाख, 10 लाख, आता बघा रोज माणूस मरतोय. आमचा भाव वाढला आहे चांदिवलीचा जनतेचा. 15, 20, 25 जे द्यायचे तुम्ही द्या, पण इथे या. आणि ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही तेव्हा सस्पेंड केलं होतं, माझी विनंती आहे आता अधिकाऱ्यांवर कारवाई न करता जे लोकप्रतिनिधी असतील किंवा महापौर उपमहापौर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. बाकीचं फायनल तर आणि पावसाच्या माती सर्व ठिकाणी झाडं पडण्याची घटना घडली. मी सुद्धा